कोपरगाव तालुक्यामधील एसगाव परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्याचं समोर आलं आहे। एसगाव शहरामधील 8 नंबर चालीजवळ असणाऱ्या भानुदास मस्के यांच्या वस्तीवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने अचानक एंट्री करत त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवघेणा हल्ला केला आहे आणि त्याला उचलून नेले। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास सर्वत्र शांतता असताना बिबट्याने भानुदास मस्के यांच्या घराच्या आवारामध्ये प्रवेश केला। तेथे झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर झेप घेत हल्ला चढवला आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला। सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासला असता बिबट्याचा हा थरार स्पष्टपणे दिसून आला। या घटनेमुळे एसगाव आणि परिसरात नागरिकांमध्ये विशेषतः शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। काही महिन्यांपूर्वी याच परिसरात शेतामध्ये काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता। या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर वन विभागाने कारवाई करत बिबट्याला ठारही केलं होतं। आता पुन्हा एसगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर सातत्यानं वाढला असल्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। आमच्या इथं 3 दिवसापासून सारखा बिबट्याचा वावर आहे। इतके रात्रीचे कुत्रे भुकतात, त्यांच्यावर तो हल्ला करतो, त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडणं अशक्य आहे। तरी वन विभागाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी। मी गोरख मस्के, आमच्या इथं आत्ताच 8 महिन्यापूर्वी म्हणजे माझी आत्या शांता ऐलाजी निकोले ही घटना ताजी असतानाच आणि त्यापूर्वी 3 दिवस आधी एक छोटी मुलगी तिचा पण चरावर ते बिबट्याने हल्ला केला होता तिच्यावरती। आणि त्यानंतर माझे चुलते सुभाष मस्के यांची कुत्री आणि आज माझी भाऊजाई रोहिणी मस्के यांचं पाळलेलं कुत्र बिबट्याने त्याच्यावर पण हल्ला केला। आणि मी प्रशासनाला एकच मागणी करतो, तर तुम्ही आम्हाला बिबटे पाळायलाच द्या ना, बरोबर आहे की नाही? तुम्ही पाळायला द्या, म्हणजे आम्ही पाळतो, ते पकडण्यापेक्षा आम्ही पाळलेलंच योग्य राहील। ते येसगाव आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय। 4:30 वाजता त्याला इथून नेलंय। मागे आमच्या इथे शांताबाई अहिल्याजी निकोले त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केलाय। आमच्या इथे 15 दिवसापूर्वी ही एक माझ्या सासऱ्यांचं कुत्र नेलंय। त्या ठिकाणी तुम्हाला कसं कळलं की बिबट्या आला आणि काय नंतर घटना घडली? आमच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। तिथे सासरे बाहेरच झोपलेले असतात, त्यांच्या कुत्र्याचा आवाज आला, त्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर कळालं की आपल्या कुत्र्याला बिबट्याने नेलंय। तो बिबट्या पण खूप मोठा होता, ते बघूनच सर्वजण घाबरलेत। आमच्या इथे शेजारीच निकोली वस्ती आहे, तिथे शांताबाई अहिल्याजी निकोले यांनाही बिबट्याने हल्ला केला होता, त्यातही त्या ठार झाल्यात। नंतर इथे 3 दिवस अगोदर चरावर तिथे एक लहान मुलीवर बिबट्या 4 वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलाय। आमची वन विभागाकडे एवढीच मागणी आहे की त्या बिबट्याला तेवढं लवकरात लवकर जेवढं जेरबंद करता येईल तेवढे करावं। इथे लहान लहान मुले खेळतात आमची। वन विभागाला केव्हा गेलो होतो? हो, आमचे दिवाळीच्या अगोदरही माझ्या 5 शेळ्या बिबट्याने नेल्यात। त्यावेळेस अधिकारी आले, पण त्यांनी माझ्याकडे प्रूफ मागितला का आम्हाला 75% बॉडी पाहिजे। आता ज्या वेळेस ते बिबट्या गिन्नी गावतात गेले, ते साहेब लोक स्वतःही गेले नाही तिथे, आमचे घरचे गेले, पण मग त्यावेळेस त्यांना 75% बॉडी कुठून आणणार, कारण कुत्र्यांनी निम्मी बॉडी खाल्लेली होती। त्यावेळेसही माझं काही नुकसान भरपाई दिलेली नाही त्यांनी। यावेळेसही माझं कुत्र नेलंय, छोटंसं पाळलेलं, मी खूप जीव लावलेला होता त्याला। आणि इथे छोटे छोटे मुलं खेळताना माझे पुतणे वगैरे, आणि रानात मी एकटी सगळे इथे शेतात काम करणार मला, आणि मी एकटी असल्यामुळे मला रानात जाणं हे अशक्य होतं। या ठिकाणी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या आहे सर। कुत्रे वगैरे कंटिन्यू चालू आहे। 3 दिवसाहून बिबट्याचा इथं वावर आहे। वन विभागाला वारंवार सांगून सुद्धा त्यावर काही कारवाई होत नाही, दुर्लक्ष करताय। वन विभाग कोणती वाट बघतंय? एखाद्याचा बळी बळी गेला तर वन विभागाला जाग येईल का? यापुढे एक गोष्ट सांगून देतो, वन विभागाला एक माझं विनंती राहील, इथं जर एखादी दुर्दैवी घटना घडली, एखादी मुलगं जर कमी जास्त काही झालं, तर सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील, हे तुम्हाला क्लिअर सांगून देतो। ज्याप्रमाणे तुम्ही निकोलेच्या ठिकाणी मयत झाली होती ती महिला, त्या ठिकाणी लोक बघण्यासाठी मयत झाल्यानंतर तुम्ही सर्व काही प्रोसेस करता, हे चुकीचं आहे। तातडीने याच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती राहील तुम्हाला। वन विभागाने या घटनेची तात्काळ दखल घेत परिसरामध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, रात्रंदिवस गस्त वाढवून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं
अशी जोरदार मागणी एसगाव ग्रामस्थ व शेतकरी वर्ग करत आहे. एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.